हॅलो. मागे उभ्या असलेल्या सगळ्या मैत्रिणी बसून घेतील आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, ज्याची तुम्हाला मघापासून उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित सन्मानतीचा या कार्यक्रमामध्ये उपस्थित सगळ्या मैत्रिणींचं, सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. म्हणजे तुमच्या मनाला भावणाऱ्या अनेक अशा भरपूर कविता, संदर्भ असं माझ्याकडे खूप सगळं आहे. परंतु आता आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा आहे आणि मला अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सन्माननीय अध्यक्षा महिला आयोग, राज्य महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा रुपालीताईंचं या ठिकाणी आगमन होते आणि आपण त्याला सुरुवात करणार आहोत. खऱ्या अर्थाने सगळेच म्हणजे अगदी वात्सल्याचं, मांगल्याचं, मातृत्वाचं, कर्तृत्व, नेतृत्व अशा सगळ्यांचं प्रतीक असलेल्या तुम्हा समस्त स्त्री शक्तींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. ज्येष्ठ काही महिला भगिनी आहेत, तरुण मैत्रिणी आलेल्या आहेत. सगळ्या महिला भगिनींचं अगदी राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सगळ्या महिला भगिनींचं या ठिकाणी स्वागत करते आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान महिला भगिनींचा सुद्धा आपल्या या कार्यक्रमात आपण सन्मान करणार आहोत. उद्योग क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, सामाजिक असो,
किंवा बँकिंगही म्हणजे आधी आर्थिक क्षेत्र या आणि अशा अनेक विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सगळ्या कर्तृत्ववान महिला भगिनींचा आपण त्यातल्याही काही हिरकणी शोधून काढल्यात आणि त्यांचा आज या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण स्वागत करूया. जागतिक महिला दिन औचित्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित सन्मान टीचा या कार्यक्रमातील सर्व मान्यवर अतिथींचं या ठिकाणी स्वागत करूया, शुभ स्वागत करूया. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्यासोबत आपल्यात उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय खासदार श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब. आदरणीय सर, आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. सहर्ष आमंत्रित करते सन्माननीय डॉक्टर रागिनी पारेख मॅडम, विशेष अतिथी आजच्या कार्यक्रमाच्या आपण देखील मंचावरती यावं. मी सहर्ष आमंत्रित करते डॉक्टर अनुप कुमार यादव सर, सचिव महिला व बाल विकास, आपण देखील मंचावरती यावं. आणि प्राध्यापक चित्रा लेले मॅडम, SNDT च्या राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, आपण या ठिकाणी मंचावरती यावं. आणि महिला आयोग सन्माननीय सदस्यगण, आपण सगळ्यांनी दीप प्रज्वलन आणि अज्ञानाची सावट दूर करत स्त्रियांना ज्ञानप्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या सावित्रीबाईंच्या प्रतिमेला सुद्धा पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दना दीपो हरतु मे पापम दीपज्योती नमोस्तुते दीपज्योती नमोस्तुते. अंधार दूर सारण्या चला पेटवूया ज्योती, ज्योतीच्या प्रकाशात सखींनो दूर होतील आपल्या आयुष्यातील काळोखाच्या राती. सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलनाच्या या सोहळ्यात सहभागी होऊन सन्मान टीचं या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन करावं. जोरदार टाळ्यांनी पुनश्च एकदा स्वागत करूया. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय रुपालीताईंच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या सन्मान टीचा कार्यक्रमात उपस्थित झालेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब. आदरणीय सर आणि सर्व मान्यवर, आपणास सहर्ष विनंती आहेत की आपण स्थानापन्न होऊन या आजच्या या सन्मान टीचा कार्यक्रमाची शोभा आपण या ठिकाणी वाढवावी. आपण सुरुवात करणार आहोत. उभे असलेल्या सर्व मान्यवर मंडळींना सुद्धा विनंती आहे की कृपया आपण सभागृहात स्थानापन्न व्हावं. खरं तर ज्यांच्या नावातच प्रफुल्ल आहे असे आनंदी व्यक्तिमत्वाचे धनी आदरणीय खासदार प्रफुल्लभाई पटेल आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महिला भगिनींना आपल्याला लाभलेले आहेत. आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध महाराष्ट्र नव्हे भारतभर पसरला आहे, त्या अतिशय कार्यतत्पर असणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि सर्व मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. आपण सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. आणि शब्दसुमनांच्या या मैफलीत दीपज्योत लावितो आम्ही आणि संस्कृतीप्रिय या मुंबई नगरीत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करीतो आम्ही. मी सर्वप्रथम आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरिता राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव तथा कुशल प्रशासक श्रीमती माया पाटोळे मॅडम. आपल्याला टाळ्यांच्या जोरदार गजरात एकदा कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज आपण सन्मान टीचा या सन्मान सोहळ्याचे आयोजन केलेले. या सोहळ्याकरता उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार माननीय प्रफुल्लभाई पटेल, त्याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय काम केलेल्या आजच्या आमच्या विशेष अतिथी डॉक्टर रागिनी पारेख, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव सर, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आयोग विविध पातळ्यावर काम करीत आहे अशा आमच्या आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, SNDTच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक आणि तसंच महिलांच्या कार्यामध्ये ज्यांनी PhD केलेली आहे आयोगावर अशा चित्रा लेलेजी, त्याचबरोबर आयोगाच्या सन्माननीय सदस्या आभा पांडे, गौरी छाबरियाजी, वंदना चव्हाण, संगीता चव्हाण, उत्कर्षा रुपवतेजी या सर्व सदस्य आणि त्याचबरोबर आज आपण ज्यांचा सन्मान करणार आहे अशा समाजात महिलांचं काम करणाऱ्या ह्या आमच्या सर्व सत्कारमूर्ती, या सर्वांचं मी आयोगाच्या वतीने स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप एकतर मी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सन्माननीय 5 महिलांचा सत्कार करणार आहोत. त्याचबरोबर आयोगाच्या माध्यमातून जे काम केलं जातं ते
बऱ्याच स्वरूपामध्ये सर्वसामान्यांना माहीत नसतं. आयोगाकडे ज्या महिला येतात त्या अगदी उच्च स्तरापासून समाजातल्या सर्व भागातून आणि समाजाच्या सर्व वर्गातल्या महिला ह्या आपल्या समस्या घेऊन आयोगाकडे येत असतात आणि त्या महिलांची मदत किंवा प्रश्नाची सोडवणूक कशी केली जाते, त्यांना एक दिशा देण्याचं काम, त्यांना जीवनामध्ये उभं करण्याचं काम आयोगाच्या माध्यमातून होतं. आणि त्या गौरवगाथा ज्या आहेत त्या आज आपण एक कॉफी टेबलच्या बुकच्या स्वरूपामध्ये उजेड वाटा या नावाने त्याचं प्रकाशन आणि अनावरणसुद्धा या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला न्याय मिळेल या आशेने आलेल्या महिलांसाठी सर्वतोपरी आयोगाकडून काम केलं जातं. 31 वर्षाची वाटचाल आहे. तक्रारीच्या बदलत्या स्वरूपामध्ये आयोगसुद्धा स्वतःला आणखीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून करतो. आज उपस्थित झालेल्या सगळ्या माझ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या आवर्जून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अध्यक्षांच्या निमंत्रणाला मान देऊन त्याही उपस्थित राहिल्या. तर त्या सगळ्यांचं स्वागत करून मी माझं प्रास्ताविक इथेच थांबवते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य श्रीमती माया पाटोळे मॅडम. सखींनो, तुझ्या प्रयत्नांना यशाची झालर मिळू दे, यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुम्हा सगळ्यांचा संसार. कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर आणि स्त्री शक्तीचा पुन्हा एकदा टाळ्यांच्या रूपाने होऊ द्या जागर. स्त्री शक्तीचा पुन्हा एकदा टाळ्यांनी होऊ द्या जागर. या मंचावरती उपस्थित मान्यवर अतिथींचं स्वागत करणे खरं तर ही आपलं आद्य कर्तव्य. तेव्हा मी सहर्ष आमंत्रित करते राज्य महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सन्माननीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार श्री प्रफुल्लजी पटेल साहेब यांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करावं. आणि या स्वागत सोहळ्यात तुम्हा सर्वांच्या टाळ्या देखील तेवढ्याच आत्मप्रिय आहेत. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मैत्रिणींनो. आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर रागिनी पारेख मॅडम, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानत कायम कार्यतत्पर असणाऱ्या. मी पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आपणास आमंत्रित करते. आपण स्वागत करावं. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानत तब्बल 30 वर्षापासून अहोरात्र समाजाकरिता आणि गरजू रुग्णांकरिता झटणाऱ्या डॉक्टर रागिनी पारेख मॅडम यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. तळागाळातील प्रत्येक गरजू घटकाला वैद्यकीय सेवा देणाऱ्या आदरणीय डॉक्टर रागिनी पारेख मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे. यशस्वी कारकिर्दीची ही 29 वर्षे. आदरणीय मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा सन्माननीय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर मी आपणास आमंत्रित करते. आपण स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी डॉक्टर अनुप कुमार यादव सर, सचिव महिला व बालविकास यांचं. सखीनो, तुमच्याही टाळ्यांचा ओघ असाच वाजत राहिला पाहिजे, गाजत राहिला पाहिजे. स्वागत संपन्न होते. माननीय श्री डॉक्टर अनुप कुमार यादव सर, सन्माननीय सचिव महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य. या मंचाची पुन्हा एकदा शोभा वाढविण्याकरिता आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय प्राध्यापक चित्रा लेले मॅडम, SNDT राज्यशास्त्र, SNDT महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील. यांच्या स्वागताची विनंती पुन्हा मी सन्माननीय माया पाटोळे मॅडम आपणास विनंती करते की आपण या ठिकाणी प्राध्यापक चित्रा लेले मॅडम यांचं स्वागत करावं. आणि भगिनींनो, मॅडम महिला आयोगावरती PhD करता. एकदा चित्रा लेले मॅडमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. निश्चितच मॅडमचा हा प्रबंध आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शनपर असेल. कार्यक्रमाचा ओघ असाच पुढे नेत असताना आजच्या या स्वागत सोहळ्यानंतर तुम्हा सगळ्यांचं देखील उपस्थित सर्व मान्यवरांचं सन्मानार्थींचं मी क्षिप्रा मांडकर राज्य महिला आयोगाच्या वतीने पुन्हा एकदा सगळ्या महिला भगिनींचं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. आणि संकटांचे तुमच्या सगळ्यांच्या निवारण्याकरिता वेदना पांघराया जागवू संवेदना म्हणजेच राज्य महिला आयोग. तेव्हा हे असे आहे असे असणार नाही. सखींनो, उद्याचा दिवस तुमचाच आहे, तो घरी बसणार नाही, तो घरी बसणार नाही.
महिलांनी मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर आपण घेऊयात आयोगाने सोडविलेले अनेक यशस्वी प्रकरणे आहेत. त्यांचं कॉफी टेबल बुक उजेड वाटा याचं या ठिकाणी प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा आमंत्रित करते सन्माननीय खासदार श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवरांनी उजेड वाटा या पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन करावं. या पुस्तकाच्या लेखिका सन्माननीय लता दाभोळकर मॅडम आपण सुद्धा मंचावरती उपस्थित राहावं, या प्रकाशन सोहळ्याचा एक भाग व्हावं. आणि उपस्थित सगळ्या महिला भगिनींनो, तुमच्या टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण या प्रकाशन उजेड वाटा अर्थातच महिला आयोग आणि रुपालीताई जाणतात की गरिबाच्या लेकराला फक्त मायेचा शब्द हवा. अंधारलेल्या वाटेवरती पुरा असतो एक दिवा, अंधारलेल्या वाटेवरती पुरा असतो एक दिवा. सर्व मान्यवरांनी पुन्हा एकदा स्थानापन्न होतील अशी मी आपणा सगळ्या मान्यवरांना विनंती करते. आपण या ठिकाणी कर्तृत्वान महिला भगिनींचा त्यांच्या कार्यातील उल्लेखनीय, त्यांच्या आयुष्यातील उल्लेखनीय कार्याकरिता आपण सन्मान करणार आहोत. अर्थातच आपण एक भाग आहोत सन्मानतीचा या कार्यक्रमाचा. या कार्यक्रमाला सुरुवात करताना महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या सत्कार मूर्तींना आपण या ठिकाणी पाचारण करणार आहोत. सर्वप्रथम मंचावरील सर्व मान्यवर या सन्मान सोहळ्यात सहभागी होतील. उद्योग क्षेत्रातून ते आर्थिक संपन्नतेकडे आणि अनेक धोके पत्करून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या आजच्या सन्मानार्थी आहेत श्रेया सुधीर. पाहूया त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उंचावता असा आलेख. एव्ही प्लीज. श्रेया सुधीर उद्योग जगताच्या सामाजिक जबाबदाऱ्या, त्यांची मूल्य जोपासणे आणि योग्य ठिकाणी समाजसेवेसाठी त्यांचा मेळ घालण्याचे कार्य श्रेया सुधीर गेल्या 20 वर्षांपासून करत आहेत. सामाजिक आणि पर्यावरण विषयक उपक्रमांची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्याचे कार्य आपण गेली 2 दशकं करत आहात. या कार्याबाबत महिला आयोग सामाजिक कार्यकर्त्या श्रेया सुधीर यांचा विशेष सन्मान करत आहेत. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. श्रेया सुधीर उद्योग जगत. टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया. श्रेया सुधीर मॅडम, मी आपणास पाचारण करते, आपण मंचावरती यावं. सन्माननीय खासदार श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवरांनी श्रेया सुधीर यांच्या कार्यकर्तृत्वाचा या ठिकाणी सन्मान करावा, सत्कार करावा आणि या सत्कार सोहळ्यात उपस्थित सगळ्या महिला भगिनींनी टाळ्यांचा गजर करावा अशी मी आपणास विनंती करेल. आपल्या पुरस्कारार्थींचं अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. यानंतर आपल्या पुढील सन्मानार्थी आहेत म्हणजे विजयाताई पवार. विविधतेतून एकता, भारत की विशेषता, मग त्यातून कला प्रकार कसा बरा वगळेल, हस्तकलेतून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या विजया पवार यांचा सन्मान मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण त्यांचा सन्मान करूया. एव्ही प्लीज. आधुनिकतेकडे वेगानं वाटचाल करणाऱ्या समाजात पारंपरिक कला जोपासण्याचं आणि त्यातून अनेक महिलांसाठी रोजगाराची निर्मिती करण्याचं काम विजया पवार आपण करत आहात. बंजारा समाजाच्या हस्तकलेला केवळ जिवंत न ठेवता तिचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार आणि प्रचार करण्याचं कार्य आपण केलं आहे. या कार्याबाबत महिला आयोग उद्योजिका विजया पवार यांचा विशेष सन्मान करत आहे. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सखींनो, आपण बघितली विजया पवार यांची जगण्याची होड आणि देऊया आता आपण त्यांना सत्कारानिमित्ताने आपल्या टाळ्यांची जोड. मान्यवरांनी या ठिकाणी सन्मान्य विजया पवार यांचा सन्मान करावा. मान्यवर शुभ हस्ते आदरणीय खासदार प्रफुल्लजी पटेल साहेब आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. मंचावरील सर्व अतिथींनी या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावं. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.
तिचा सन्मान या कार्यक्रमातील पुढील सन्मानार्थी आहेत आरती आमटे. मंडळीच्या मातीत आपण जन्मलो ती माती आणि ज्या घरात आपण गेलो तिथली नाती ही नेहमी जपायची असतात. आमटे कुटुंबाचा सामाजिक वारसा घेऊन विकासाची आरती वंचितांवर ओवाळून टाकणाऱ्या आरती आमटे यांच्या जीवन कार्याची पाहूया चित्रफित. एव्ही प्लीज. आरती आमटे सामाजिक कार्यकर्त्या. आजोबा बाबा आमटे यांनी उभारलेला सामाजिक कार्याचा दीपस्तंभ, वडील प्रकाश आमटे आणि आई मंदाकिनी यांनी निर्माण केलेला आदर्श. आरती आमटे आपण कुटुंबाचा हा वारसा घेतला, मात्र त्याचा विस्तार थेट अमरावतीपर्यंत करत आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप उमटवली. महिला आयोग सामाजिक कार्यकर्त्या आरती आमटे यांचा विशेष सन्मान करत आहे. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सहर्ष आमंत्रित करतोय सामाजिक कार्यकर्त्या आरती आमटे, सन्माननीय खासदार श्री प्रफुल्लजी पटेल साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवरांनी हा सन्मान करावा. तुमच्याही टाळ्यांचा ओघ असाच शेवटपर्यंत सुरू राहावा. आपल्यातीलच एक भगिनी सामाजिक कार्याला अशा पद्धतीने पुढे नेते आणि वंचितांचा आधार होते, ही एक अतिशय अभिमानाची बाब आहे. अभिनंदन आरती आणि मान्यवरांचं देखील आभार. आरती यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. सखींनो, छत्रपती शिवराय म्हणतात, आपली माणसे मोठी करायला शिका. स्वतःसह अवतीभवतीच्याही महिलांना विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या डॉक्टर रेखा चौधरी यांच्या कार्यातून आपणही प्रेरणा घेऊयात आणि बघूया त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ही चित्रफित. एव्ही प्लीज. ग्लोबल वेलनेस अँबॅसेडर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेखा चौधरी यांच्याकडे एक यशस्वी बिझनेस आयकॉन म्हणून पाहिलं जातं. जागतिक डिजिटल डिटॉक्स डे, मदर्स टच, ZEP फाउंडेशन सारख्या नावाजलेल्या संस्थांसाठी आपण सामाजिक कार्य सुद्धा करत आहात. या कार्यासाठी महिला आयोग उद्योजिका डॉक्टर रेखा चौधरी यांचा विशेष सन्मान करत आहे. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. डॉक्टर रेखा चौधरी यांची कन्या आपल्यात उपस्थित आहेत. आईचा हा पुरस्कार लेख घेऊन जात आहे, कारण कवी नितीन देशमुख म्हणतात, माझी असावी आई, त्याची असावी आई, व्याख्यान फार काही, आई असावी आई. आईचा सन्मान लेख स्वीकारते, हाही एक मोठा सन्मान. टाळ्या वाजत राहिला पाहिजे डॉक्टर रेखा चौधरी यांच्याकरिता. टाळ्या वाजत राहिला पाहिजे, टाळ्यांचा गजरने सगळं निनादून गेलं पाहिजे सभागृह. पुनश एकदा विजेत्यांचं या सन्मानार्थींचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर तिचा सन्मान या कार्यक्रमातील आपल्या पुढील सन्मानार्थी आहेत प्रतिमा जोशी. समाजातील अनेक प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणाऱ्या आणि समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वतःची समाजात वेगळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या आपल्या पुढील सन्मानार्थी आहेत श्रीमती प्रतिमा जोशी. पाहूया त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंचावणारी ही चित्रफित. एव्ही प्लीज. ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी एक कथा लेखिका, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आपण समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थी चळवळ ते मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, महाराष्ट्राच्या या सामाजिक चळवळींच्या आपण सक्रिय साक्षीदार राहिले आहात आणि तुरुंगवासही भोगला आहे. या कार्याबाबत महिला आयोग प्रतिमा जोशी यांचा विशेष सन्मान करत आहे. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया सन्माननीय प्रतिमाताई जोशी यांना. सन्माननीय खासदार श्री प्रफुल्लजी पटेल साहेब, राज्य महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा, आपल्या आदरणीय कर्तव्यदक्ष अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि मंचावरील सर्व मान्यवरांनी या सन्मान सोहळ्यात सहभागी व्हावं. तुम्हा सगळ्यांच्या टाळ्यांचा सहभाग तो देखील आम्हाला तेवढाच प्रिय आहे.
पुनश एकदा पाचही आपल्या तिचा सन्मान कार्यक्रमातील सर्व सन्मानार्थींचं मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. आपण पुनश एकदा स्थानापन्न व्हावं. सखींनो, संघर्ष आणि समस्या बघितल्या आणि त्यानंतर या सगळ्या रुपालीताई सन्मानार्थी बघितल्या की आता वाटायला लागलं की जगणं निरर्थक आहे असं म्हणण्यात कुठला अर्थ आहे. सखींनो, शोधून बघा तुम्ही जरा, मनात उमेदीचा पावसाळा अजून जिवंत आहे, मनात उमेदीचा पावसाळा अजून जिवंत आहे. चिंतेच्या उन्हातून अस्वस्थ मनाला आपुलकीची अन्यायाची सावली देणारं राज्य महिला आयोग. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून उजेडवाटा या कॉफी टेबलचं आपण या ठिकाणी विमोचन केलं. तेव्हा याच्या लेखिका, या उजेडवाटाच्या लेखिका श्रीमती लता दाभोळकर मॅडम आणि सन्माननीय रेखाचित्रकार श्री निलेशजी जाधव, मान्यवरांना विनंती, या दोयींचा आपण या ठिकाणी सत्कार करावा, सन्मान करावा. सर्वप्रथम आमंत्रित करूया उजेडवाटा या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती लताताई दाभोळकर. आणि तुम्हा सगळ्यांच्या टाळ्या वारंवार अपेक्षित आहे, कारण आपला कार्यक्रम आहे, आपल्या तिचा कार्यक्रम आहे. सन्मान्य रेखाचित्रकार श्री निलेशजी जाधव. टाळ्यांच्या जोरदार गजरात आणि अतिशय वाचनीय असं उजेडवाटा पुस्तक निश्चितच अंधारलेल्या आपल्या आयुष्यातील त्या सगळ्या समस्यांसाठी ती उजेडाची वाट असेल. आणि त्या उजेडवाटा पुस्तकाचं आपण सहर्ष स्वागत करूया. सहर्ष आमंत्रित करते रेखाचित्रकार श्री निलेशजी जाधव, सन्माननीय खासदार श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि रुपालीताई चाकणकर, मंचावरील सर्व मान्यवर अतिथी डॉक्टर रागिनी पारेख, लताताई, सन्माननीय लेले मॅडम, पाटोळे मॅडम, आपण सगळ्यांनी या सन्मान सोहळ्यात सहभागी व्हावं. सन्मान्य लेखिका आणि सन्मान्य रेखाचित्रकार जाधव सर आणि दाभोळकर मॅडम, आपलं अभिनंदन. पुनश्च एकदा मान्यवरांनी स्थानापन्न होत असताना आता ज्यांच्या मार्गदर्शनाची उत्सुकता लागली आहे त्यांना पाचारण करताना आदरणीय रुपालीताई एवढंच म्हणेल की आमच्या गगन भरलेला रुपालीताई तुमची साथ असावी, संघर्षातल्या थकल्या या जीवाला तुमचीच मायेची कूच असावी, नको चंद्र तारे आम्हाला, तुमच्या आशीर्वादाची कायम छाया उरी असावी, तुमच्या आशीर्वादाची कायम छाया असावी. टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया राज्य महिला आयोगाच्या कर्तव्यदक्ष अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना. नमस्कार. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज सन्मान तिचा या कार्यक्रमाचे आयोजन करत असताना आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय खासदार प्रफुल्लभाई पटेल, डॉक्टर रागिनीजी पारेख, डॉक्टर अनुपकुमारजी यादव, श्रीमती मायाजी पाटोळे, आबाजी पांडे, दीपिकाजी चव्हाण, गौरीजी छाबरिया, उत्कर्षाजी रूपवते, श्रीमती चित्राजी लेले, या ठिकाणी उपस्थित असलेले अमळनेरचे माजी आमदार शिरीषजी चौधरी, ज्यांचा या ठिकाणी आदरणीय खासदार यांच्या हस्ते सत्कार झाला, त्या सर्व सत्कारार्थी आदरणीय श्रेयाजी सुधीर, आदरणीय विजयाजी पवार, आदरणीय आरतीजी आमटे, आदरणीय रेखाजी चौधरी, आदरणीय प्रतिमाजी जोशी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक सामाजिक संस्था, त्याचबरोबर माझ्या आयोगाचा स्टाफ, अनेक महाराष्ट्राच्या भागातून आलेल्या आणि आयोगावरती प्रेम करत या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करणारे अनेक कार्यकर्ते. सुरुवातीला मी आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांचे मनापासून आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून खरं तर जागतिक महिला दिनाचा हा सन्मान सोहळा आणि त्यानिमित्तानं समाजामध्ये काम करणाऱ्या माझ्या महिला भगिनींच्या पाठीवरती कौतुकाची थाप देत असताना तू लढ, आम्ही तुझ्याबरोबर आहे, हा सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला, त्याबद्दल मी सन्माननीय व्यासपीठाला मनापासून धन्यवाद देते. आँखों में आसमां देखा, आँखों में आसमां लिया, मंजिल को अपना मान लिया, आँखों में आसमां लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. एकदा मनामध्ये आमचा आत्मविश्वास हा खंबीर असेल, विश्वास आमचा मजबूत असेल, तर जो काही आम्ही ठरवतो ते करून दाखवतो, हे प्रत्येक मातृत्वाची झलक आपल्याला पाहायला मिळाली. आज या ठिकाणी उजेडवाटाचं देखील प्रकाशन झालं. उजेडवाटाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायचे की
प्रत्येकाच्या आयुष्याला एक इतिहास असतो, त्या इतिहासाला एक संघर्ष असतो. या संघर्षाच्या गाथा या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत आणि म्हणून हा संघर्ष आपल्याला प्रत्येकाला जगण्याचं पाठबळ तर निश्चितपणाने देईलच. पण या निमित्तानं ज्यांचा सन्मान या ठिकाणी झाला त्यांचंही आयुष्य सहज सोपं नाही. या पुरस्कारार्थीपर्यंत पोचणं या पाठीमागचा प्रवास फार मोठा आहे आणि म्हणून मला असं वाटतं या पाठीमागची त्यांची जिद्द असेल, कष्ट असेल आणि ज्या समाजामधून आपण आलो, ज्या मातीमधून आलो, ज्यांनी आपल्याला मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा दिली त्याप्रती आपली काहीतरी कृतज्ञता आहे आणि ती आपण व्यक्त केली पाहिजे. त्याप्रती आपली उतराई व्यक्त केली पाहिजे. यासाठी समाजासाठी आपण करत असलेला लढा, देत असलेला संघर्ष यासाठी आमचा मानाचा मुजरा. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या वतीनं या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना त्यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेश आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद. यासाठी की नुकताच अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी आपल्या महिलांसाठी भरीव तरतूद केली. या ठिकाणी अनुप कुमारजी सुद्धा उपस्थित आहेत. यामध्ये आमच्या महिला भगिनींसाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना राबवत खरं तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 लाख महिलांना थेट योजनांचा लाभ मिळणार आहे. पिंक रिक्षा असेल, लेक लाडकी योजना असेल, 4थं महिला धोरण असेल आणि याप्रती खऱ्या अर्थानं महायुती सरकारला मी देत असलेले धन्यवाद. यासाठी आदरणीय प्रफुल्लभाईजी की खरं तर 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाच्या नावापुढे आत्तापर्यंत फक्त पित्याचं नाव असायचं, पण आपण जे 4थं महिला धोरण येऊ घातले त्यामध्ये आता जन्म देणाऱ्या आईचं नाव त्या बाळाच्या नावापुढे असणार आहे आणि खऱ्या अर्थानं हा आमच्या मातृत्वाचा सन्मान आहे. आम्हाला समाजामध्ये जगण्याचा सन्मान, आत्मविश्वास आणि मान आपलं 4थं महिला धोरण देते. त्याबद्दलही मी सगळ्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार व्यक्त करते. यामध्ये ज्यांचा पुरस्कार आपण या ठिकाणी देऊन सन्मान केला त्या सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देते. कारण की आज माझ्या वेगवेगळ्या भागातून महिला या ठिकाणी आलेत. थोडंसं बसण्याची मर्यादा असल्यामुळे तरीसुद्धा साहेब मला सांगायचं आहे, आमच्या नंदुरबारच्या दीपांजली गावीत खास या कार्यक्रमासाठी नंदुरबारवरून आलेले आहेत, धुळेवरून काही महिला भगिनी आलेले आहेत, वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या भागात या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना या महिलांना इथून काहीतरी प्रेरणा घेऊन जाणं अपेक्षित असतं आणि म्हणून मला असं वाटतं पुरस्कारार्थींना पाहून त्यांच्या मनामध्ये निश्चितपणाने असं वाटेल की आपला लढा फार छोटा आहे, अजून आपल्याला फार मोठी लढाई लढायची आहे. आमच्या परभणीच्या महिला आहेत, यामध्ये बऱ्याच लांबून महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि निश्चितपणाने या आयोगातून जे संघर्ष या महिला घेऊन जातात, जी ताकद घेऊन जातात, त्यांना त्यांच्या भागामध्ये काम करण्यासाठी एक वेगळी प्रेरणा मिळते. यामध्ये रेखाजी चौधरी असेल, त्यांचं ग्लोबल वेलनेस ॲम्बेसिडर म्हणून काम असेल, प्रतिमाजी जोशी ज्या ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत, राष्ट्रसेवा दल असेल, युवक दल क्रांती असेल, SFI संघर्ष वाहिनी आणि मराठवाडा विद्यापीठासाठी नामांतराच्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग, त्यामुळे त्यांना झालेली 15 दिवसाची तुरुंगवासाची शिक्षा, असा फार मोठा प्रवास या सगळ्यांचा आहे. यामध्ये आम्हाला एक आनंद वाटतो, एक समाधान वाटतो की सामाजिक कार्य करत असताना दिलेला संघर्ष आणि लढा त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विजयजी पवार आहेत, ज्या बंजारा समाजामधून आलेत आणि आपला सन्मान करत असताना आदरणीय प्रफुल्लभाईंना प्रचंड आनंद झाला की हा आमच्या भागातून हा बंजारा समाज आणि त्याचं प्रतिनिधित्व करत असताना केवळ एकटंच आयुष्यात यशस्वी होता येत नाही, तर आपल्याबरोबर आपल्या समूहालाही घेऊन गेलं तर आपण मोठं होत जातो आणि हे आपण आपल्या कामाच्या प्रती दाखवून दिलेलं आहे. आपलेही मनापासून मी अभिनंदन करते. विजयजी पवार यांचा सन्मान पंतप्रधान मोदी साहेब यांनी देखील केलेला आहे आणि आम्हाला निश्चितच आपल्याबद्दल अभिमान वाटतो. श्रेयाजी सुधीर ह्या गेल्या 20 वर्षापेक्षा जास्त काळ या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी या क्षेत्रामध्ये काम करतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जात असताना मी कुठे कमी नाही, माझ्याबरोबर तूही मोठी हो, हा संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होतोय. आपलेही मी मनापासून अभिनंदन व्यक्त करते. या सगळ्यांमध्ये आपण जे योगदान देत आहे ते आमच्यासाठी निश्चितच दीपस्तंभासारखं आहे आणि म्हणून मला असं वाटतं या निमित्तानं आपला आज सन्मान करतोय. पण मला आवर्जून असं वाटत राहतं की 8 मार्च हा आमचा जागतिक महिला दिवस आहे. आदरणीय साहेब की एक दिवस आमचा दिवस साजरा होतो. पूर्वीची थोडीशी पद्धत वेगळी होती की फक्त 8 मार्चलाच आमचा जागतिक महिला दिवस साजरा व्हायचा. हल्ली त्यामध्ये बदल होतोय, थोडीशी वेळेची मर्यादा असतात, कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतात, म्हणून आता आमचा जागतिक दिवस 1 मार्चपासून सुरू झाला आणि आता तो 31 मार्चपर्यंत चालतो. पण तरीसुद्धा 8 मार्चला एका दिवशी साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं थोडीशी मनामध्ये खंत यासाठी वाटते की 8 मार्चच्या शुभेच्छा दिल्या जातात, पण 9 मार्चचं काय हा प्रश्न आमचा तिथेच राहतो. 8 मार्चला आमच्यावरती सकाळपासून ओव्या, कविता, पोवाडे लिहिले जातात, आमच्यावर मोठे मोठे निबंध लिहिले जातात, घरातले सगळे आम्हाला शुभेच्छा देतात, पण
जोपर्यंत आमच्यावर कविता, ओव्या, पोवाडे लिहिणारे हात आमच्या नावावरती तो सातबारा करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचा जागतिक महिला दिवस साजरा होणार नाही असं मला वाटतं. पूर्वी जागतिक महिला दिवस साजरा करताना वक्ते आम्हीच असायचो, श्रोते आम्हीच असायचो आणि आयोजक संयोजकही आम्ही महिला भगिनीच असायचो. 4 भिंतीच्या आतमध्ये आमची मनोगत मांडून ते भिंतीमध्येच आमचे प्रश्न विरून जायचे. पण हल्ली यामध्ये बदल झालाय. मी अनेक कार्यक्रमांना जाते, आता आमचे आयोजक पुरुष असतात, वक्ते देखील पुरुष असतात. आज आपण देखील आमच्यामध्ये उपस्थित आहात आणि आमच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरती आपण दोघे अनुप जे असतील, आपण आहात. म्हणजे आमच्या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये पुरुष आमच्या व्यासपीठावरती आहेत, आमचे प्रश्न ऐकणार आहेत. हा खऱ्या अर्थानं आमचा जागतिक महिला दिवस आहे. कारण की प्रश्न सोडवण्यासाठी फक्त महिलांनीच ऐकून चालणार नाही, महिलांनीच बोलून चालणार नाही. तर या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आमचे प्रश्न आता पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांनी ऐकले पाहिजेत. कारण की ही मानसिकता समाजाची बदलण्यासाठी पुढं आलं पाहिजे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी फार वेळ घेणार नाही. शेवटी साहेब एक स्किल असतं. हा कार्यक्रम 1.5 तासाचा होता. आपल्या कमी वेळामध्ये आपण व्यस्त वेळामधून आम्हाला वेळ दिलाय. मी ऋण व्यक्त करणार नाही, कारण या ऋणामधून उतराई होणं शक्य नाही. पण शेवटी हे देखील आमच्या स्टाफचं आणि आयोगाचं स्किल आहे. 1.5 तासाचा कार्यक्रम आम्हाला 45 मिनिटामध्ये बसवला. हा सुद्धा आमचा जागतिक महिला दिवस आहे. अचानक कोणतीही गोष्ट जेव्हा घडती त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन करणं हे महिलांकडून शिकावं. उत्तम मॅनेजमेंट गुरु ही महिला असते, कारण तिने 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये बाळ वाढवलेलं असतं. त्याच्यामुळे ही सृजनता, मातृत्व आणि दातृत्व तिच्यामध्ये असताना वेगळ्या पद्धतीने खरं तर हे सगळं नियोजन कुटुंब सावरण्याची जबाबदारी तिची असते. ज्या पद्धतीने कुटुंब सांभाळते त्याच पद्धतीने ती समाज सुद्धा सांभाळते. आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा सन्मान होतोय. उजेड वाटाच्या निमित्तानं आदरणीय साहेब आज प्रकाशन केलं. गेले 2.25 वर्षामध्ये आयोगामध्ये काम करत असताना जितक्या काही घटना घडल्या असतील, ज्या काही केसेस आमच्या समोर आल्या, त्या हाताळताना आलेले अनुभव यामधून मांडण्याचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सावकाराच्या विरोधात लढा देणाऱ्या एका आदिवासी महिलेची कथा आहे. स्वतःचाच बालविवाह थांबवणाऱ्या एका युवतीची कथा आहे. कोविड कालावधीमध्ये सगळंच काही वाहून गेलं, सगळंच काही संपलं असं वाटल्यानंतर सुद्धा एका आईची स्वतःच्या घरासाठी दिलेली जिद्द कहाणी आणि ही लढाई आहे. यामध्ये या सगळ्यांमध्ये संस्था चालकाच्या विरोधात लढणारी एक शिक्षिका आहे. या प्रातिनिधिक स्वरूपात ह्या गोष्टी यासाठी मांडलेत की आपल्यालाही वाटावं की माझी लढाई सुद्धा मलाच लढायची आहे आणि त्याच्यामुळे ही लढाई लढण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायचे. शेवटी आयोगाकडे येत असताना प्रत्येकजण आपला कागद, केस घेऊन येते. त्यावेळेस साहेब आम्हाला प्रत्येक वेळेस वाटतं की जी काही महिला कागद घेऊन येते तो कागद नाही, तर त्या महिलेचं ते आयुष्य असतं आणि म्हणून त्या आयुष्याला न्याय देण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. आयोगाच्या माध्यमातून अनेक केसेस आहेत, यामध्ये आम्ही प्रयत्न करतोय. यामध्ये DV केसेस असतील, चाइल्ड मॅरेज असतील, त्याचबरोबर ह्युमन ट्रॅफिकिंगच्या अनेक केसेस असतील. या सगळ्यांच्या विरोधात फार मोठी लढाई लढायची. पण साहेब मला आवर्जून सांगायचे, आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये 5 जानेवारी 2024ला ससून हॉस्पिटलमध्ये आपण तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड असलेल्या हॉस्पिटलची विभागवार रचना केली आणि त्याचं उद्घाटन दादांच्या हस्ते झालं. हे महाराष्ट्रातलं इतकं मोठं हॉस्पिटल पहिलं आहे ज्याचा पाठपुरावा राज्य महिला आयोगाने केलं होतं. या तृतीयपंथी समाजाला सुद्धा आता आम्ही सांगतोय की तुमच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही लढाई लढत राहा. समाजाच्या सगळ्याच घटकांना बरोबर घेऊन चालत असताना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही बांधील आहोत, कटिबद्ध आहोत. फार वेळ मी घेणार नाही, पण तरी सुद्धा प्रश्न फार मोठे आहेत. या सगळ्या प्रश्नांसाठी कायदा आहे, सुव्यवस्था आहे, पोलीस प्रशासन आहे. आता गरज आहे ती सामाजिक मानसिकतेची, कारण आता हातात हात घालून हे सगळे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, कारण 4 भिंतीच्या आतमध्ये कायदा येत नाही. या कार्यक्रमाला येत असतानाच मला एक फोन आला आणि तो फोन असा होता की जन्मदात्या बापाने मुलीवरती बलात्कार केला. खरं तर कायदा, सुव्यवस्था, प्रशासन हे 4 भिंतीच्या उंबऱ्याच्या बाहेर तुमचं काम करेल, पण उंबऱ्याच्या आतमध्ये काय? त्यामुळे तळपायाच्या मस्तकामध्ये जाते, अंगावरती शहारे येतात की जिथं आमची नात्याचीच विणघट्ट आहे की नाही हे पाहणं, संस्कार आहेत का नाही हे पाहावं लागतंय. तिथं नागरिकशास्त्राची पुस्तकं आम्ही फक्त वाचली का काय, की 2 डिग्र्या घेतलेत की काय, हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे आता पेटून उठायचं त्या मातृत्वाला, तिच्यामध्ये असलेल्या आईला आणि तिच्यामध्ये असलेल्या बाईला. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिवस साजरा करायचा आहे, तर आमच्यातलं मी पण जागृत करत असताना आम्हाला आता पोथी पुराणं थोडीशी बाजूला ठेवावी लागतील. कारण नुकतेच मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार झालेत, सगळ्यांनी उपवास तपास केले असतील. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण 250 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी लढा दिला होता तो यासाठी की पुढे जाऊन माझ्या या ज्योतिबा सावित्री जिजाऊच्या लेकी या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचतील. पण
दुर्दैवानं अजून आम्ही 2 पावलंही पुढे गेलो नाही. आमचा 250 वर्षापूर्वीचा लढा आहे तसाच लढा आहे. त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार काय, 16 सोमवार काय, 15 रविवार काय, वटपौर्णिमा काय किंवा नागपंचमीचे उपवास काय या करण्यातच आमचे वर्ष संपून जाते. आम्हाला बाबासाहेबांचं संविधान वाचायला वेळच मिळाला नाही. ते वाचलं पाहिजे, कारण जे पोथी पुराण्यामध्ये तुम्हाला कायदा कलम सापडणार नाही तो माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये. तुम्हाला समान नागरिक कायद्याचा विषय असेल, त्यामध्ये संपत्तीचा वाटा असेल, हिंदू विवाह कायदा असेल, यामध्ये जिथे जिथे तुम्हाला संकट येतील, जिथे जिथे प्रश्न येतील, तिथे तिथे लढाईची वेळ येईल, त्यावेळेस बाबासाहेबांचं संविधान तुम्हाला शस्त्र म्हणून वापरता येईल. आणि खऱ्या अर्थानं या आयुष्यामध्ये जगताना ही संरक्षणाची ढाल घेऊन स्वाभिमानाने आणि अभिमानाने तुम्ही उभे राहताल. म्हणून मला इतकं सांगायचंय की आम्हाला आमचं चांद्रयान चंद्रावर गेले, ते यशस्वी झालं. त्यामध्ये देखील 54 महिला होत्या ते यशस्वी करण्यासाठी, पण तरी सुद्धा जमिनीवरचं आमचं चांद्रयान अवकाशामध्ये गेलं, पण आमचा मेंदूतला विचार अजून प्रत्यक्षामध्ये जमिनीमध्ये उतरला नाही. ही या समाजाची शोकांतिका आहे आणि ती उतरायची असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. केंद्रबिंदू जर स्वतः असेल तर परी हा समाज होईल. म्हणून माझ्यापासूनच कोणत्याही गोष्टीची आम्ही सुरुवात करू आणि खऱ्या अर्थानं आमचा हा जागतिक महिला दिवस साजरा करू. पुण्याचे एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आलात, मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. या ठिकाणी आपण उपस्थित राहत असताना कोणतीही अडचण कोणत्याही क्षणाला कोणत्याही भागामध्ये कुठेही येऊ देत, हे राज्य महिला आयोग त्या अडचण सोडवण्यासाठी तुमच्या समस्यासाठी कटिबद्ध आहे. आणि एका गोष्टीचा अभिमान वाटतो, महाराष्ट्रात कोणतीही घटना कुठेही घडली तरी प्रश्न विचारला जातो की आयोग कुठे आहे. या गोष्टीचं समाधान वाटलं की ज्या आयोगाचं नाव 30 वर्षामध्ये कोणाला माहीत नव्हतं, कोणतीही घटना घडल्यानंतर आयोगाचं नाव घेतलं जातं, याचा अर्थ लोकांचा विश्वासच आयोगावरती आहे की आयोगाने दखल घेतली तर आमचे प्रश्न सुटतील आणि हे आमचं यश आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रुपालीताई. दुःखी, कष्टी आणि संघर्षातल्या प्रत्येक सखीचा राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून वाचा फोडण्याकरिता कार्यरत असताना रुपालीताई समस्त महिला भगिनींकडून एवढंच म्हणेल की तुम्ही सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही. रुपालीताई, तुम्ही सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही. तुम्ही फक्त सोबत राहा, आम्ही दुसरे काही मागणार नाही, आम्ही दुसरे काही मागणार नाही. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या या तिचा सन्मान या अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांचं नावच मी मगाशी म्हटलं की प्रफुल्ल आहे, त्यामुळे निश्चितच आनंदी व्यक्तिमत्वाचे धनी आणि राजकारणापेक्षा समाजकारण कायम जपणारे सन्माननीय खासदार श्री प्रफुल्लजी पटेल साहेब, आपण आम्हा सगळ्या भगिनींना मार्गदर्शन करावं अशी मी आपणास विनंती करते. टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय श्री प्रफुल्लजी पटेल साहेब. नमस्कार. जागतिक महिला दिवसच्या निमित्तानं आयोजित महाराष्ट्र राज्य महिला आयोगांच्या वतीनं हा पारितोषिक वितरण आणि कॉफी टेबल बुकच्या अनावरणाचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे, असे आपल्या राज्यामध्ये ज्यांची एक ख्याती आहे, वेगळी ओळख आहे, धडाडीची प्रतिमा आहे आणि नारी शक्तीसाठी ज्यांनी सदैव खूप सारा काम केलं आहे, योगदान केलं आहे, लढा दिला आहे, अशा आपल्या सर्वांचे या आयोगांचे लाडके अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित डॉक्टर रागिनी पारेख, कार्यक्रमामध्ये उपस्थित या विभागाचे सचिव डॉक्टर यादव, या कार्यक्रमामध्ये उपस्थित या आयोगाचे सदस्य सचिव श्रीमती पाटोडे, SNDT एक खूप प्रख्यात आणि चांगली संस्था आहे SNDT, त्याच्या सदस्य चित्रा लेलेजी, या कार्यक्रमामध्ये उपस्थित
या आयोगाचे सर्व जे काही सदस्य आहे, आमची बहीण, ते सगळ्या सदस्य आज सत्कार मूर्ती आपल्याकडे इथे अनेक आहे, ते सर्व सत्कार मूर्ती, बाकीचेही इथे आलेले सर्व सन्मान्य अतिथी आणि अख्ख्या महाराष्ट्रामधून आलेले आमच्या सर्व बहीण म्हणा, लहान आमच्या मुली म्हणा, हे आपला अख्खा महाराष्ट्राच्या एक कुटुंब आहे. या कुटुंबातले सर्व उपस्थित इथे आलेले मान्यवर भगिनी, आज या कार्यक्रमामध्ये अल्पशा नोटीसमध्ये सबस्टिट्यूट म्हणून मी आलेलो आहो. माननीय अजित पवार हे या कार्यक्रमाचे नियोजित पाहुणे होते आणि आम्ही एकत्रच एक कार्यक्रमाला कोणाची भेट आणि कार्यक्रमाच्या निमित्त गेलो होतो आणि त्यांना अचानक ऐनवेळी दुसऱ्या कार्यक्रमाला जावं लागलं. माझाही दुसरा कार्यक्रम ऑलरेडी लेट झालो. कार्यक्रम होता पण मधला काही काळ थोडा 1 तास होता म्हणून एक गाडीची स्टेपनी असते, तर पंक्चर झालेली गाडीला लवकर पटकन एक स्टेपनी म्हणून. पण आल्यानंतर खरोखर बरं वाटलं की एक चांगला कार्यक्रमाच्या निमित्त सबस्टिट्यूट का ना हो, पण मी इथे येऊ शकलो आणि आपल्या सर्वांच्या मध्ये आणि खास करून चांगला उत्कृष्ट काम करणाऱ्या आमच्या भगिनीचा सन्मान आपण करू शकलो, याचा आनंद मला आहे. खूप खूप धन्यवाद रुपालीताई आणि आपल्या सर्वांना की मला इथे आपण आवर्जून इथे न केवळ बोलवलं पण माझा सत्कार आणि सन्मानसुद्धा केला. आता त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं त्यांच्या भाषणात, मी 2 पुरुष बसलेला आहो स्टेजवर आणि 2 पुरुषांच्या वर 50% लोकसंख्येचा भार त्यांनी टाकून दिला. या तुम्ही दोन्ही आता मानसिकता 50%ची बदला, समाजमध्ये सुधारणा करा, वैचारिक लोकांची जे आहे श्रेणी त्याला बदलायचं काम करा. हे खरं आहे की अजूनही एवढा आपण प्रगती आझादीच्या 77 वर्ष 78व्या वर्षामध्ये आपण चाललेलो आहो, पण पुरुष आणि महिलांचा अजूनही या देशामध्ये जे काही एक इम्बॅलन्स आहे, भेदभाव आहे, ते पूर्णपणे आपण ते अजून दूर करू शकलेलो नाही. आणि एकदम आघात वाटला आणि दुःख झालं जेव्हा ताईंनी आजची काही एक जे काही घटना घडली त्याच्याबद्दल त्यांनी उल्लेख केला. आपण हे विसरू इच्छितो, आपण ऐकू चांगलं वाटत नाही आपल्याला, पण आता ही वस्तुस्थिती आहे, सत्य आहे. त्याच्यातनं डोळे बंद करून चालणार नाही. आपल्याला त्याला सामोर जाऊन मुकाबला करणं हेही आपला सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. पण एका बाजूला जर विचार केला ना तुम्ही, ठीक आहे, आजा होऊ नये, होता कामा नये, भेदभाव अजिबात होता कामा नये या देशामध्ये. पण दुसऱ्या बाजूला पण तुम्ही विचार करा ना, तो 1-2 किस्सेच फक्त सांगतो, एकच किस्सा सांगतो कारण वेळ कमी आहे. आपण 1947 मध्ये आझादी प्राप्त केली. महात्मा गांधी आणि अनेक महान पुरुषांनी या देशाच्यासाठी त्याग केला आणि आपल्याला आज या खुला भारतामध्ये
श्वास घेण्याची संधी दिली. आपण कोणाला मानतो एक आदर्श म्हणून, म्हणजे वुमेन्स इक्वालिटी, एड्युकेशन, डेमोक्रेसी वगैरे वगैरे जे मोठे मोठे जे आपण व्याख्यान करतो त्यामध्ये अमेरिकाच्या खूप नाव घेतला जातो. तुम्हाला माहीत नसेल की आपण 47 मध्ये आझादी मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक चांगला संविधान बनवून दिलं आणि 1950 मध्ये जेव्हा तो संविधान आपण स्वीकारलं आणि तेव्हापासून इलेक्शन सुरू झाले भारतामध्ये, तो महिलांना, पुरुषांना, गरिबांना, कुठलाही म्हणजे व्यक्तीला समान अधिकार मिळाला आणि आपण एक व्यक्ती एक वोट आणि प्रत्येक बाबतीत काही जे भेदभाव कायद्याद्वारे ते दूर करण्यात आले. अमेरिकामध्ये 60s मध्ये आपण आझादी आणि संविधान मिळाल्याच्या 10 वर्षानंतरही मच लेटर तिथे मार्टिन लुथर किंगनी चळवळ चालवली आणि प्रेरणा घेतली महात्मा गांधीकडून की अमेरिकामध्ये इक्वल राईट्स नव्हते. अमेरिकामध्ये ब्लॅक अँड व्हाईटचा फरक, ब्लॅक स्किनला वोटिंगचा अधिकार नाही, त्यांना बरोबरीत बसायचा अधिकार नाही, कुठला रेस्टॉरंटमध्ये, बसमध्ये, प्रवासमध्ये अनेक त्याचे रिस्ट्रिक्शन्स. पलीकडे जाऊन महिलांना वोटिंगचा अधिकार नव्हता. किती लोकांना माहीत आहे? इंडिया गॉट इट फर्स्ट. त्यांच्या अगोदर आम्हाला मिळालेलं आहे. हे आपल्या संविधान, आपले शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि त्या काळातले सर्व जे काही मान्यवर महान लोक होते, ही त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला हा एवढा मोठा एक तोफा आहे जे लोकांना माहीत नाही आहे. आणि म्हणून मी सांगतो की ठीक आहे, अजून आहे खूप, अजून आपल्याला प्रवास लांब करायचा आहे. पण त्या तुलनेमध्ये जर तुम्ही विचार केला तर ज्या झपाट्याने, ज्या स्पीडमध्ये आपण हळूहळू ते गॅप म्हणजे जे अंतर कमी करून राहिलो, आणि हे विसरता कामा नये की आपला देश 140 कोटी लोकांचा देश आहे. अनेक भाषा, अनेक वेगवेगळ्या आपले इथला भौगोलिक, सामाजिक अनेक परिस्थिती वेगळी आहे. अमेरिका सारख्या आणि बाकी देशासारखा लहान देश नाही आहे आपला लोकसंख्येच्या आधाराने. ऑस्ट्रेलिया किती मोठा देश आहे, त्याची भौगोलिक जमीन भारतापेक्षा 3-4 पट असेल, पण लोकसंख्या किती आहे? मुंबईपेक्षा कमी. असे अनेक देश आहेत तिथे काही बदल झाला ते करणं सोपं आहे, तरी तिथे होत नाही. त्या मानाने आज एवढा एक मोठा देश इतकं लवकर, आणि जे आपले अधिकार आहे, ठीक आहे, जे अधिकारांचं उल्लंघन होत आहे आपल्याला मान्य नाही आहे, मान्य करायला पण नाही पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला आपल्याला अधिकार ते मिळत गेलेलं आहे आणि अजूनही आपल्याला यापुढेही खूप सारा अजून मिळवायचं आहे. आता महिला आरक्षण एवढं आता आपण वादागादा लोकांनी केला. मी मोदीजींना धन्यवाद देतो. मी एक राजकीय स्टेज नाही आहे, पण मी आज देशाच्या पंतप्रधानबद्दल बोलतोय, आपल्या भारताच्या वर्तमान सरकारबद्दल बोलतोय की ज्या लोकांनी, अनेक लोकांनी महिलांना आरक्षण द्या 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 बोलत राहिले. आम्हाला माहीत आहे ना, मी संसदेमध्ये आज 32 वर्ष पूर्ण केले. मला माहीत आहे की अनेक वेळा हा धोरण महिलाचा बिल यायचं आणि सरकून जायचं काही ना काही कारणाने. बाहेर येऊन लॉबीमध्ये सगळे म्हणायचे बरं झालं आलं, टाळून दिलं. ते कोणाला म्हणजे इलेक्शन आहे, महिलांचे वोट पाहिजे म्हणून आणायच्या आणि नंतर
थोडं काय कारण, यांनी विरोध केला त्यांनी विरोध केला म्हणून टाळून द्यायचं. आज तो साक्षात झालेला आहे. 2029 मध्ये जेव्हा तुम्ही निवडणुकीमध्ये सामोर जाणार, विधानसभेची आणि लोकसभेची, तो तुम्ही 1/3 हिस्सा या देशाच्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये राहणार. ही काय छोटी गोष्ट नाही आहे. किती देशामध्ये आहे महिलांना आरक्षण मला सांगा. असं नाही आहे की दुसऱ्या देशामध्ये महिला पंतप्रधान नाही झाला, आपल्या देशामध्ये झाले. किती वर्ष अगोदर झाले, किती महिला मुख्यमंत्री झाले. ज्यांची क्षमता असेल ते सामोर जाणार. थोडे दिवस तुम्हाला परिस्थिती म्हणजे माघार खेचण्याची कोशिश करणार, पण त्याच्यानंतरही तुमच्यामध्ये जर क्षमता असेल तर तुम्हाला माघार कोणी फार काही टाकू शकणार नाही. आणि त्यामुळे आज महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या अधिकारासाठी आपण एका बाजूला लढत आहोत, ते लढलंच पाहिजे. आपला संरक्षणासाठी आज महिला आयोग सारखे संस्था चांगल्या रीतीनं हे काम करून आपल्या अधिकार, आपले मूळ अधिकारांना कायम ठेवण्यासाठी ते लढा देत असतात. खूप सारे म्हणजे जे इंडिपेंडंट ऑटोनॉमस बॉडी आहे त्याला खूप अधिकार आहे. ज्युडिशियल पॉवर्स आहे, सेमी ज्युडिशियल, क्वासी ज्युडिशियल पॉवर आहे. त्यामुळे आज आपल्या देशामध्ये खूप सारी या बाबतीत पहिल्यापेक्षा प्रगती झाली आहे. पण अजून मानसिकता बदलायची आहे. मानसिकता अजून आपल्या घरामध्ये बदललेली नाही. त्यामुळे कायद्यानी, सरकारांनी ते तुम्हाला दिलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये महिलांना अधिकार तुम्ही 7/12च्या म्हणले, प्रॉपर्टीच्या हिस्स्यामध्ये म्हणले, पण महाराष्ट्र इतर राज्यापेक्षा खूप आगळे आहे. हे पण आपण म्हणजे मान्य करायला पाहिजे. त्यामुळे आज ते सगळ्या बाबतीत आपण जर एक सामूहिक चळवळ चालवली तर नक्कीच या देशामध्ये महिलांना खूप सारा म्हणजे आजपेक्षा प्रगतीचा एक चान्स मिळणार आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो एकच पर्याय जे मला दिसते की भारताला बदलण्यासाठी आणि महिलांना संधी देण्यासाठी, ते आहे एज्युकेशन. जसं जसं एज्युकेशन मिळाल्यानंतर सामान्य कुटुंबातली एक लहान मुलगी कसं म्हणजे एक महिलामध्ये त्यांच्या रूपांतर होऊन ते आपल्या पायावर उभं राहू शकते, संसार त्यांचा चालू शकते, कुटुंब चालू शकते, फक्त स्वतःचा नाही. आज अनेक महिला असे आहे की ते स्वबळावर, त्यांच्या ताकदीवर ते कुटुंब संसार चालून राहिलेले आहे. असेही उदाहरण अनेक आहे. आणि त्यामुळे एज्युकेशन किती म्हटलं तरी 2001 तर लवकर लग्न म्हणजे करायची जे घाई असते, एका बाजूला एज्युकेशन आणि त्या मुलीला थोडाफार स्वातंत्र्य मिळालं त्यांच्या दिशा त्यांना ठरवण्यासाठी, तर आपोआप समाजामध्ये खूप सारा म्हणजे आज आहे त्याच्यापेक्षाही जास्त परिवर्तन होऊ शकते. मी एवढंच आजच्या दिवशी म्हणेल की आपल्या राज्यामध्ये आणि आपला खूप सारा जे काही संस्था आहे ज्या या निमित्तानं काम करत आहे त्याच्या माध्यमातून एक मानसिकता आपल्या पूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये बदलत गेली आहे. याच्यामध्ये अजूनही आपल्या सगळ्यांनी जागरूक राहूनच हे काम आपल्याला सामोर घेऊन जायचं आहे, चालायचं आहे. आजच्या या दिवसच्या निमित्त आपण महिला जागतिक दिवस 8 तारखेला साजरा करतो. पण हे पण चांगली कल्पना आहे की 8ला करायचं आणि 9ला विसरून जायचं, त्याच्यापेक्षा महिनाभर, आता महिन्याचा विषय नाही आहे, महिन्याच्या विषयीपेक्षाही हे आपण मध्ये मध्ये काही ना काही असे उपक्रम आणि एकदम जे काही मी तुम्हाला एक आता अचानकच मी इथे आलो म्हणून मी काही फार विचार केला नव्हता, पण काही ना काही आपण एखादा असा उपक्रम म्हणजे 1-2 महिन्यांनी आपण केला पाहिजे ज्या अर्थानं
अख्खा म्हणजे महिला आणि पुरुषांच्या सुद्धा एक म्हणजे एकदम जागरूक आली पाहिजे की बाबा हे काय झालं आहे, म्हणजे काय बाईनी काय चमत्कार घडवला आहे. म्हणजे असं काहीतरी आहे आपल्याकडे देशामध्ये. खूप सारे असे आपल्याकडे एक्झाम्पल्स आहे. हे 5-6 बसले ते तर आहेतच, पण त्याशिवाय पण खूप सारे असे एक्झाम्पल्स आहे. आणि त्यामुळे आपल्याला काही लोकांमध्ये वारंवार, जसं तुम्ही म्हटले 8ला केलं 9ला विसरलं असं नाही, अधीमधी लोकांना ही आठवण करून द्यावं लागते की खरोखर महिलाची शक्ती, नारी शक्ती काय आहे हे आज काळाची गरज आहे. आणि खरोखर आत्ता मागील काही वर्षामध्ये आपल्याला किती एक्झाम्पल्स मिळालेले आहे की महिला आज इंजिनियर्स, डॉक्टर, सायंटिस्ट, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पहा, उद्योग क्षेत्रामध्ये, बाकीच्या क्षेत्रामध्ये आज महिला आपला स्थान पुरुषांच्या बरोबरीच नव्हे पण सामोर जाऊन आज त्यांनी निर्माण केलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. तुमच्या सर्वांच्या मी मनापूर्वक अभिनंदन करतो. आपल्या क्षेत्रामध्ये आपण चांगले काम केले आहे आणि खरोखर ही मानसिकता झपाट्याने बदलेल ही मला खात्री आहे. जे काही मी पाहतो, माझा अनुभव आहे, मी पण प्रवास करतो महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, विदेशामध्ये, तेव्हा मला असं आता जाणवायला लागलेलं आहे की भारतीय महिला आता त्यांच्या स्थान या देशामध्ये नक्कीच म्हणजे समोर त्यांनी आता जमवलेलं आहे आणि यापुढेही अजून मजबूतीनं त्यांची प्रगती होईल असा विश्वास व्यक्त करून परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जागतिक महिला दिवस हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. सिम्बॉलिझम नाही पण ॲक्च्युली आपल्याला कन्वर्ट करून याला साक्षात करायचं आहे. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब, आदरणीय सर, ज्यांचे विचार महिलांविषयी इतके छान आहेत, त्यांचं हृदयही तेवढंच चांगलं असावं आणि मग असं सहृदयी व्यक्तिमत्व सबस्टिट्यूट कसं असू शकेल साहेब. आणि म्हणून समस्त महिला भगिनींचा आवाज होत एवढंच म्हणेल, जो दिल की हो खूबसूरत खुदा ने ऐसे लोग बहुत कम बनाए हैं, जिन्हें ऐसा बनाया है खुदा ने, आज वो हमारे महफिल में आए हैं, आज वो हमारे महफिल में आए हैं. सखींनो, जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने सन्मान तिचा या कार्यक्रमात या मंचाची शोभा वाढविण्याकरिता आणि अतिशय सुंदर प्रभावी मार्गदर्शन आपल्याला करणारे सन्माननीय खासदार श्री प्रफुल्लभाई पटेल यांचे राज्य महिला आयोगाच्या वतीने मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या डॉक्टर रागिनी पारेख मॅडम, आपलं देखील आयोगाच्या वतीने आणि समस्त महिला भगिनीच्या वतीने मनपूर्वक आभार. महिला व बालविकासचे कर्तव्यदक्ष सचिव माननीय डॉक्टर अनुप कुमार यादव सर, आपलं देखील राज्य महिला आयोग आणि समस्त महिला भगिनींच्या वतीने मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या SNDT महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राध्यापक चित्रा लेले मॅडम, आपलं देखील मनपूर्वक आभार. आणि राज्य महिला आयोगाच्या कर्तव्यदक्ष अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आपल्या मार्गदर्शनाच्या मात्र आम्ही कायम ऋणी राहू आणि कायम अपेक्षितच हा प्रवास असाच निरंतर सुरू राहील. आणि हीच आमुची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. पुनश्च एकदा आपणा सर्वांचं मी क्षिप्रा रजा घेते आणि विचारमंचाची शोभा वाढविणारे समस्त मान्यवरांचं मनपूर्वक आभार मानताना रुपालीताई चाकणकर आणि राज्य महिला आयोगाचे समस्त टीम आपणा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देताना एवढंच म्हणेल की तुम्ही सगळ्यांनी ही सुंदर संधी दिली. इथून दूर जाताना रुपालीताई तुम्हाला देण्यासाठी क्षिप्राजवळ शब्दांशिवाय तरी काय आहे, पण ताई शब्द हे माझे जणू दुधावरची साय आहे. इथून दूर जाताना मला उद्याची चाहूल आहे. तुम्हा सर्व मुंबईकरांच्या आठवणीत माझं अडलं पाऊल आहे, माझं अडलं पाऊल आहे. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं आणि आपणा सर्वांचं आभार, मान्यवरांचा आभार आणि सन्मानार्थींचं अभिनंदन. धन्यवाद.